नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 25 मार्च बुधवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात. आज सोन्याचा दर 24 कॅरेट प्रति तोळा साधारण 1,40,000च्या आसपास आहे, तर चांदीचा भाव 2,28,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. पहिली बातमी आहे पुण्याहून. पुणे महानगरपालिकेचं वार्षिक बजेट सादर. यंदाच्या वर्षी पुणेकरांच्या पदरात काय आहे याची पुणेकरांना उत्सुकता. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून श्रीनाथ भिमाले यांनी मांडलं बजेट. पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा भारत मंडपम प्रकल्प उभारला जाणार. बजेटमध्ये विशेष नमूद आहे, हा प्रकल्प 46 एकर जागेत साकारला जाणार आहे. पुढची बातमी अकोल्याहून. अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी. डासांचा प्रादुर्भाव आणि दूषित पाणी पुरवठ्यावरून गोंधळ. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना दिली मच्छर अगरबत्ती आणि दूषित पाण्याची बाटली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानीचा आरोप करत घातला गोंधळ. विदर्भाचा आवाज. लोकनेते दत्ता मेघे अनंतात विलीन. पुत्र सागर मेघे यांनी दिला मुखाग्नी. शासकीय इतमामात पवनार इथं शेतात करण्यात आलं अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. पुढची बातमी आहे कोल्हापूरहून. कोल्हापुरात ज्योतिबाच्या दर्शनासाठी चाललेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला झालाय. गोरोली मार्गावर रविवारी मधमाशांनी 5 जणांवर हल्ला करून केलं जखमी. कोल्हापुरातल्या ओम गुरव याची प्रकृती गंभीर, त्याला CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर या मार्गावरून चाललेल्या जाखले इथल्या काही नागरिकांना मधमाशांनी केलं जखमी. पुढची बातमी अमरावतीतून. अमरावतीतल्या वडाळी खदानमध्ये थरारक रेस्क्यू. गर्भवती महिलेचा जीव वाचला. कौटुंबिक वादाचं गंभीर परिणाम पुन्हा समोर आलेले आहेत. अमरावतीतल्या नागपूर अकोला हायवेवर वडाळी खदान परिसरात पती पत्नीच्या वादातून गर्भवती महिलेचा टोकाचा निर्णय. महिला टेकडीवर धावत जाऊन अडकली. सुमारे 80 ते 90 फूट उंचीवर बेशुद्ध अवस्थेत. अग्निशमन दल, पोलीस आणि दामिनी पथक तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन केलं रेस्क्यू. शासकीय रुग्णालय इथं महिलेवर उपचार सुरू. कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरचा सावळा गोंधळ. अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडर डिलिव्हर्सचा मेसेज, मात्र प्रत्यक्षात गॅस सिलेंडर मिळालाच नाही. संतप्त नागरिकांनी एजन्सी कर्मचाऱ्यांना विचारला जाब. आमचं गॅस सिलेंडर काळा बाजारात जातो का? ग्राहकांचा सवाल. बीड मधले सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिलला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याबाबतचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. वाल्मिक कराडकडून आणखीन एका वकिलाची करण्यात आली आहे नियुक्ती. संभाजीनगर इथले ऍडव्होकेट निलेश घाणेकर हे आता कराडची बाजू मांडणार. कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको. कोल्हापूर शहरात सुरळीत गॅस पुरवठा होत असताना संभाजीनगरमध्ये मात्र वितरण व्यवस्थेमुळे गोंधळ. बुकिंग करून सुद्धा घरगुती गॅस मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप. रस्त्यावर गाड्या आणि दगड ठेवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक केली पूर्ववत. लोणावळ्यातल्या कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी मावळ पोलीस प्रशासन सज्ज. यात्रेदरम्यान CCTV कॅमेऱ्याची करडी नजर असणार, तसंच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हारफुलांच्या दुकानांना मागे हलवण्यात आलंय. कार्ला फाटा ते गडपायथा दरम्यान जड वाहनांना पूर्णतः बंदी असेल. घरगुती गॅस प्रमाणेच आता ऑटो रिक्षामध्ये वापरल्या जाणाऱ्या गो गॅसच्या दरातही सातत्यानं वाढ, ज्यामुळे ऑटो रिक्षा चालकांचं कंबरडं मोडलं. गो गॅसच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातल्या अनियमिततेमुळे रिक्षा चालक तासनतास भर उन्हात रांगेत. रिक्षा चालकांच्या रोजच्या उत्पन्नावर परिणाम. पुढची बातमी कराडहून. कराडला रात्री 12च्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार. भरधाव ओमनी गाडीनं कृष्णा नाका ते कन्याशाळा परिसरात 3 ते 4 जणांना दिली धडक. यात माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे गंभीर जखमी. त्यांना उपचारासाठी पुण्यात केलं दाखल. पोलिसांनी गाडी चालकाला घेतलंय ताब्यात. पुढची बातमी आहे सांगलीतून. सांगलीतील शिरढोण जवळ भीषण अपघात. ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची धडक. पती पत्नीचा जागीच मृत्यू. मृत पती पत्नी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बावडा इथले होते रहिवासी. पत्नी वंदना गायकवाड या जिल्हा सत्र न्यायालयात होत्या वकील. शिरढोण गावाजवळ नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर आणि त्याच्या 2 ट्रॉलींना त्यांच्या कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली होती.
बुलढाण्यात धनगर आरक्षण मिळावं यासाठी बीएसएनएल टॉवरवर चढून केलं आंदोलन. यशवंत सेनेच्या वतीनं धनगर आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा. मुंबईत आझाद मैदानावर मल्हार सेनेच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 9वा दिवस. यशवंत सेनेचे नेते गजानन बोरकर यांनी जानेफळ इथल्या बीएसएनएल टॉवरवर चढून केलं आंदोलन. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलसाठी सोलापुरात 5,621 वकिलांनी केलं मतदान. या निवडणुकीसाठी सोलापुरातल्या 7 उमेदवार रिंगणात. अकोला जिल्ह्यातल्या दुर्गवाडा इथं शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रस्त्यावरच्या प्रश्नावर आक्रमक. रस्त्यावरचे अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवावं अशा प्रमुख मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. थेट आमरण उपोषणाचा पावित्रा. दुर्गवाडा इथं जिल्हा परिषद मार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामात अनियमितता होत असल्याचा आंदोलनकर्त्यांकडून आरोप. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा साठा पुरेसा. अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. कोल्हापुरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाची ही माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल संपणार ही निव्वळ अफवा. पॅनिक बाईंग न करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. बीड शहरात कालपासून पेट्रोलचा तुटवडा. बीड मधल्या बहुतांश पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड. दरम्यान सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे पेट्रोल कंपन्यांना पेमेंट वेळेत पोहोचू शकलं नाही. त्यामुळे वितरण विस्कळीत झाल्याची पेट्रोल पंप चालकांची माहिती. पुढची बातमी भंडाऱ्यातून. भंडाऱ्यात बोगस दिव्यांगांवर मोठी कारवाई. 7 अधिकारी जाळ्यात. महसूल विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनानं केली कठोर कारवाई. नागपूर वैद्यकीय मंडळामार्फत 22 कर्मचाऱ्यांची करण्यात आली होती पुनर्तपासणी. महसूल विभागातले 3 अधिकारी थेट बडतर्फ. 3 जण निलंबित. भंडाऱ्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पटेल टाइल्स मुरमाडीजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यानं चुलता पुतण्या गंभीर जखमी. या अपघातात रामलाल मंगरू मांढरे आणि कृष्णा चंद्रकुमार मांढरे हे दोघे गंभीर जखमी. यांच्यावर सध्या भंडारा इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुढची बातमी आहे नाशिकहून. भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नजरेत. खरातवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन पदाधिकाऱ्यांनी केली आहे. खरातनं चिचोके आणि जनावरांच्या अनेक अवयवांचा वापर करून लोकांसाठी अंधश्रद्धेला पूरक विधी केल्या असल्याचं उघड झालंय. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान. कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना कार्यकर्त्यांसाठी 35 कोटींचं कमिशन सोडल्याचं वादग्रस्त विधान. प्रसार माध्यमांसमोर मात्र वक्तव्यावरून घुमजाव. अशाच बातम्यांच्या झटपट पटापट आढाव्यासाठी बघत राहा नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं हे बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.